अरे आला रे आला. सर्वांच्या लाडक्या रुपेशचा वाढदिवस आला. पण ह्या वर्षी लॉकडाऊनमुळे सर्वांना तुझा वाढदिवस एकत्र साजरा करायचा आहे पण करता येत नाहीये, याची सर्वांनाच खंत आहे. पण सर्वांनी तुला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण ह्यावेळी तू सर्वांबरोबर खूप मजा मस्ती आणि काय 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 केलेलं आहेस. पण त्याच्यापैकी कोणते क्षण प्रत्येकाच्या लक्षात आहेत हे तुला माहिती आहे? जाणून घ्यायचं आहे? The excitement अशीच राहू दे तुझी. So this video is exclusively made for you. रुपेश, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक लक्षात ठेवण्यासारखा प्रसंग म्हणजे आपण सगळे गेलो होतो नरिमन पॉईंटला, मरीन लाईन्सला, तिकडे खूप मजा केली. दोन्ही कुटुंबांना घेऊन तू गेलास, त्याबद्दल तुझं खूप कौतुक. खूप मजा आली आणि खूपच धमाल केली आपण. तो प्रसंग खूप आठवतो. त्याबद्दल तुझं खूप फार फार कौतुक. तुझ्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय. रुपेश, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव करो तुला निरोगी व उदंड आयुष्य लाभो. तू आमच्या आयुष्यात जावई म्हणून आलास याचा आम्हाला खूप आनंद आहे. लॉकडाऊनमुळे तुझ्या वाढदिवसाला येऊ शकत नाही त्याबद्दल आम्हाला वाईट वाटते. तू आणि तुझे आई बाबा माझ्या वाढदिवसाला आलात म्हणून मला खूप आनंद वाटला. माझा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला. त्यानंतर बरेच वर्षांनी तू आम्हाला नेहरू तारांगण, मत्स्यालय, गेटवे वगैरे चांगल्या ठिकाणी आम्हाला फिरवलास. त्याबद्दल मला खूप आनंद वाटला आणि तो दिवस माझ्या आठवणीत राहण्यासारखा झाला. असाच तू सर्वांशी प्रेमाने व मनमिळावूपणे वाग. परत एकदा तुला आमच्याकडून सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय रुपेश, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुझ्याबद्दल तुझ्या लहानपणीच्या अशा आठवणी सांगावं म्हणलं तर आपण तसं लहानपणी एकत्र असं भेटलोच नाही. आपण जायचं एकमेकांना, दोघांच्या वेळा वेगवेगळ्या असायच्या. पण आता आपण जसं या 3-4 वर्षात एकत्र भेटतो तर त्याच्यातल्या अशा मोजक्या आठवणी सांगायचे म्हटलं, आठवणी खूप आहेत पण अगदीच 1-2 आठवणी सांगायचं म्हटलं तर अगदीच ताजी आठवण म्हणजे आपण गेल्या वर्षी गणपतीला गावी गेलो तेव्हा तू सगळ्या भावंडांना मिळून त्या धबधब्यावर जाऊन आला होतास. पण आम्हा बायकांना, घरात जी काम करणाऱ्या बायकांना मजा करायला मिळावी म्हणून तू, साई यांनी सगळ्यांनी म्हणजे लाईफ जॅकेट गोळा करणं, हे सगळं गोळा करून संध्याकाळी आम्हाला उशीर झाला तरी पण नाही तुम्ही चलाच असं करून आम्हाला तिकडे घेऊन जाणं. तिथे आम्हाला पाण्यात त्या धबधब्याखाली जाण्यासाठी पण आमच्यासाठी म्हणजे तुला किती कष्ट घ्यावे लागले साईने, तर पण आम्हाला मजा करण्यासाठी तू खूप त्रास सहन केलास. ह्या सगळ्या आठवणी म्हणजे तू तसा तुझा स्वभाव. तसंच गेल्या वर्षी आताच माझा वाढदिवस म्हणजे तो साजरा केलास पण त्यावेळेस खूप आनंद झाला कारण असा आमचा वाढदिवस कधी झालाच नव्हता की तुमच्या सगळ्या मुलांचे आम्ही करायचो, पण तो वाढदिवस साजरा केलास त्यावेळी पण खूप छान वाटलं. असाच तू नेहमी ह्याच्या पुढेही असाच राहा, सगळ्यांशी असाच वागत राहा आणि सगळ्यांची अशीच काळजी घेत राहा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गो लकी. रुपेश, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मग आता तुझ्याबद्दल का आठवण सांगू? गणपती जवळ आले आहेत, आठवते ना तुला 2 वर्षापूर्वी काय झालं होतं? सर्वजण गेला होता मस्तपैकी आचऱ्याच्या धबधब्यावर. आणि आमचे चेहरे बघितले होतेस ना, पप्पांचा आणि माझा, कसा रागाने लाल लाल झालेला. मस्तपैकी गेलात तिकडे आणि मजा केलात सगळ्यांनी. काय 3:30 वाजले तरी घरी नाही आले. वेळेचं भानच नाही तुम्हाला. असे जातात ते. जरा वेळेचं भान ठेवा. आता तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे, लग्न झालं आहे तुझं आता. एवढा वेळ राहू नकोस घरी. पण
विचार कर, कोण ना कोणतरी तुझी वाट बघत असतात, कळलं? हेच मला तुझं सांगायचं होतं. चल, काय राग मानू नकोस. तुझी फक्त मी मेमरी सांगितली, आठवण सांगितली एक, तू काय काय केलंस ते. हां, तर आता घरच्यांचं लक्षात ठेव, म्हणजे लवकरात लवकर घरी यायचं. हां, बाकी आणखीन काय मजा कर. हां, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, बाय बाय. हॅपी बर्थडे. तुझ्या बर्थडेसाठी तुला भरपूर शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा आणि अशी भरभराट तुझी होऊन दे. या आमच्या तुला पुढील वाटचालीसाठी तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. तू जीव हजारो साथ सारखी दिलं मोठ्या बेस्ट ऑफ. हॅपी बर्थडे रुपेश. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्या बाबतीत सांगायचं तर खूप असे क्षण आहेत की आपण खूप एन्जॉय केलेत, भरपूर मजा केली आहे. त्यातील ते फुग्यांचा कार्यक्रम केलेला आपण हॅपी नंदिनी आत्याची ॲनिव्हर्सरी केलेली ती गंमत, ते खूपच क्षण मस्त होते. आणि अजून आपण खूप अशा एन्जॉय केलेल्या आहेत. गावी पण गणपतीला खूप मजा केलेली. हे सगळे क्षण म्हणजे न विसरण्यासारखे आहेत. भरपूर आहेत सांगण्यासारखे, पण त्यातला तो फुग्यांचा आणि पाणीपुरीचा तो खूप आवडलेला. आणि तुम्ही दोघांनी मिळून जो बड्डेचे कार्यक्रम चालू केलेला आहे तो खूपच सुंदर आहे. त्याचं क्रेडिट तुम्हाला दोघांना, नंदिनी आत्या आणि तू. खूप त्याच्यामुळे आपली फॅमिली एकत्र आली, खूप मजा केली, खूप छान दिवस घालवले. या लॉकडाऊनमध्ये तर काही करता आलं नाही. आपण खूप लांब गेलो, असं वाटतं आता कधी हे होतं आहे आणि आपण एक होतोय. तुझा बड्डे आपण करूया लॉकडाऊन नंतर, सगळ्यांचा राहिलेलाच आहे. करू मग मजा मस्ती, पिकनिक काढू. बाकी काय, बाय. हॅपी बर्थडे रुपेश. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑन दिस डे आई रियली विश कि हम सब एक साथ अगर मिलके बर्थडे सेलिब्रेट कर पाते, एज आई एंड आशीष हैड प्लान्ड सिंस अ ईयर दैट दिस बर्थडे ऑफ योर्स we will try and make it very special for you, but then due to situations, in any case, I don't have anything scripted with me. I'm just speaking up. Of course you do a lot. The best thing which I like about you is that you do a lot to make other people happy. Others happiness gives you happiness is something which I really love and appreciate about you. एक एग्जाम्पल है, when it was my birthday, I think it was last year, when we were in Bombay on 2nd of October for Mama's surgery at Nanavati, and it was 2nd of October. My birthday was on 3rd, and you and Rutuja had come to the hospital not only to meet mom. Of course you all met mom, you all made her feel so happy and special, and at the same time it was the way you all celebrated my birthday. I have to say it was the best of my birthday which I ever had, and it is going to be the best because I'm never going to forget that ever. So that was a moment which really touched my heart a lot, though I never spoke about it. But yes, that day was very special for me and mom. Even mom, as a patient, she felt very happy that you all came to see her, and I'm sure even your visit contributed a lot for her to get better. I don't want to give any long speech, but yes, it was very heart touching and a very warm gesture from you. So this is something which I love about you, that your extra efforts that you take to make others happy, and please be the same. We love you, and I wish to see you very very soon. Happy birthday again. God bless. Bye. Happy birthday Rupesh. Mama.
हे आमच्या एकदम व्यवस्थित लक्षात राहिलंय. आमच्याच काय बऱ्याच जणांच्या खूप व्यवस्थित एकदम लक्षात राहिलंय. आणि हे लक्षात ठेवायचं काम केलंय तू. आमचा साखरपुडा जो झालेला त्याला एवढा यादगार बनवायचं काम केलंस ते तू. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल साल मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू दादा, हैप्पी बर्थडे टू यू दादा, हैप्पी बर्थडे टू यू. दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा. ह्यावेळी बर्थडे आपल्याला एकत्र सेलिब्रेट करायचा होता पण राहून गेलं. मुंबईला आलो की आपण मस्त एकत्र येऊन बर्थडे सेलिब्रेट करू. खूप मजा मस्ती करू. एन्जॉय युअर डे. टेक केअर. बाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रुपये दादा तू प्रेमळ आहे. सगळ्यांशी मिळून मिसळून बोलतो, सगळ्यांची काळजी घेतो आणि तू आमचा लाडका झाला आहे. रुपये दादा तू सुरुवात केली आहे वाढदिवस एकत्र येऊन साजरा करायचा आणि त्यामुळे सगळी फॅमिली एकत्र येते आणि त्यामुळे मनसोक्त आनंदही भेटतो सगळ्यांना. दादाबरोबर घालवलेले खूप क्षण आहेत पण त्यातला माझा फेवरेट आहे त्यासोबत केलेला मल्हारी डान्स. त्या डान्समध्ये आम्ही खूप एन्जॉय करतो आणि धमाल करतो. आणि दुसरा क्षण आहे तो आम्ही चांदेरच्या धबधब्यात गेलेलो. त्या गणपतीत खूप आम्ही एन्जॉय केलेलं आणि तो क्षण मला अजूनही आठवतं तर खूप मस्त वाटतं. आणि त्यानंतर तो रुपयेदादा सगळ्यांची काळजी घेतो आपल्या फॅमिलीमध्ये आणि तो कोणालाही कधी दुखवत नाही सहजासहजी. हाय कॅप्टन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तशा लहानपणीपासूनच्या आपल्या जास्त आठवणी नाहीत पण एक गोष्ट माझ्या नेहमी लक्षात राहते ती म्हणजे लहानपणी मे महिन्यात आपण जेवून झाल्यानंतर रात्रीचं बाईकवरून फिरायला जायचं तू, मी आणि साई. मला नेहमी बाईकच्या टाकीवर पुढे बसायचं असायचं. तू गाडी खूप फास्ट चालवायचा आणि गाडी चालवताना हिकरी डिकरी डॉकच्या चालीवर बाईकची स्पीड कमी जास्त करायचं तेव्हा जाम मजा यायची. या 4-5 वर्षात आपण सगळ्यांनीच खूप मजा केली आहे. जितकी माणसं टेम्पोत भरून जातील तितकी माणसं गाडीत भरून तू आम्हा सगळ्यांना फिरायला नेतोस. सगळ्यांना मजा करता यावी, इकडे फिरायला भेटावे यासाठी. त्यात बरेच वेळा तुझ्या गाडीचं पण नुकसान होतं पण तू त्याची काळजी नाही करत. नंतर दीप्तीताईच्या साखरपुड्याच्या वेळेस तू मला डान्स करण्यासाठी खूप आग्रह केलास, डान्स शिकवलास. त्यासाठी खूप खूप थँक्स. माझ्या कॉलेजच्या सजेशनसाठी, मोबाईलच्या सजेशनसाठी खूप खूप थँक्स. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काही बोल 90 डिग्रीज एकदम भारी स्लाईड होती. हा ना. आता पंप चालू करा. आला बाहेर के नाम इनके नाम बाहेर के तुझी रख लो नाम रे बाबा, तुझी रख लो नाम रे. कसा आहेस? मी तुला खूप मिस करते. फर्स्ट ऑफ ऑल आय एम विशिंग यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. माझ्या लाडक्या दादाला त्याच्या लाडक्या जानकडून खूप सारे विशेष आणि किसेस.
किती क्यूट आहेस आणि तू खूप आवडतो. तू मला किती खुश ठेवतोस. तू माझा स्माइलिंग टेडी आहेस. तू मस्त डान्स करतो. आता ना हा कोरोना गेला ना ते आम्ही सगळे तुझ्याकडे येऊन गलती से मिस्टेक डान्स करणार, आख मारे, खूप सारे अजून डान्स करणार. आपण मस्त मज्जा करू. हां, थँक्यू. हाय रुपू. हॅलो रुपेश, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझा तू खूप खूप लाडका आहेस आणि सगळ्यांना खूप छान आनंदात ठेवतोस. म्हणून तुला अजून भरपूर आयुष्य लाभो. असेच वाढदिवस येवोत तुझ्या आयुष्यात आणि आम्हाला वाढदिवसाला एन्जॉय करायला मिळू देत. आणि आता बोलायचं झालं तर आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये तू जर नसलास तर आम्हाला चैन पडत नाही. आमच्या घरातल्या सगळ्या नंदा वगैरे मला सांगतात की रुपेश पाहिजे, रुपेश हवा. आणि आम्हाला खूप तू नसलास की मग थोडं काहीतरी मिस केल्यासारखं वाटतं. आणि याआधी सांगायचं झालं तर तू माझ्यासाठी म्हणजे खूपच गोष्टी आहेत, त्या एवढ्या सगळ्या सांगू शकत नाही. पण एक तुझी गोष्ट सांगते की कदाचित तू विसरला पण असशील की इकडून तुम्ही लोक राहायला गेलात ऐरोलीला. आणि मग तू यायचंच इकडे, मम्मी आणि तू, कधी कधी पप्पा पण मला भेटायला यायचंच नाही. आणि मग एक दिवशी एक दोनदा तू मला बोललास की इथे इथे भेटूया, पण तरी पण आपण नाही भेटलो काही कारणानुसार. मग एक दिवशी बाजूला माणसाच्या मम्मीच्या इथे तू फोन केलास, नाही मावशी मला भेटायचंच आहे, तिकडे येता येत नाही आहे. आणि मग मला तू लाला शेठमध्ये बोलवलंस आणि मला भेटायला म्हणजे एवढा उत्सुक होतास आणि मलाही तितकीच आवड होती. तर मला ती गोष्ट तुझी खूप अजून म्हणजे आठवते, मनाला लागून राहिली. कारण मोठं झाल्यावर बऱ्याच गोष्टी आपण वेगळ्या बोलतो, म्हणजे मनात एक आणि दुसरं एक, तसं नाही. तेव्हा तू खूप लहान होतास आणि जी तुला आवड होती मावशीबद्दल तीच आताही आहे आणि त्या गोष्टीला खूप वेगळं रूप आहे. त्यामुळे ती गोष्ट मी तुझी विसरू शकत नाही. आणि भरपूर काही बोलायचं आहे, पण सगळेच जण तुझ्याबद्दल बोलणार आहेत, त्यामुळे तुझ्याबद्दल बोलायला वर्ड कमीच पडतात. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा आणि असाच वाढदिवस येत जाऊ दे, असाच सगळा आनंद सगळ्यांना देत जा. आणि जशी मस्त एकदम सुनबाई दिल्यामुळे अजूनच मला आनंद आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रूपू, हॅपी बर्थडे टू यू रुपेश. आहा आहा वांग्याची भाजी, वांग्याची भाजी, दादा दादा, आहा आहा वांग्याची भाजी, वांग्याची भाजी, दीप्या दीप्या वांग्याची भाजी, वांग्याची भाजी, दीप्या दीप्या वांग्याची भाजी. आला रे आला, बर्थडे आला, रुपेश मामाचा बर्थडे आला. हाय माय डिअर रुपेश मामा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला आठवतं आपण मागच्या वर्षी माझ्या बर्थडेला किती मज्जा केली होती. मस्त मस्त गाणी गायलो होतो, गेम्स खेळलो होतो आणि डान्स केला होता. माझा रुपेश मामा जिथे कुठे पण जातो सर्वांना खूप हसवतो, खूप मस्ती करतो, खूप धमाल करतो. माझा रुपेश मामा नंबर 1 सेल्फी किंग आहे. तो जिथे पण जातो सर्वात पहिली सेल्फी काढतो आणि
हाय रुपेश, डान्स थ्रू जे तुला सरप्राईज देणार होते ते करायची माझी खूप इच्छा होती, पण काही कारणामुळे मी ते नाही करू शकली. सो सॉरी फॉर दॅट. पण तुझ्याबद्दल आठवण सांगायची म्हटलं तर आठवणी खूप आहेत. आपण एकत्र असताना नेहमीच खूप मजा करतो. खूप सारे आनंदाचे क्षण तू प्रत्येकालाच देत असतोस. पण माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर हळदीला आणि लग्नाला सुद्धा म्हणजे काहीच तयारी नसताना ऑन द स्पॉट प्रॅक्टिस करून तुम्ही जो डान्स प्रेझेंट केला होता, रिअली आय वॉज सरप्राईज आणि मला खूप छान वाटत होतं. सो असाच राहा आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. हाय ब्रो रुपेश, तुझ्यासाठी एक रुपया कॅप्टन ऐरोली. अरे किती नाव आहेत तुला, पण यातलं एकच नाव तुला शोभतं, मितवा. मित्र, तत्व आणि वाटाड्या ही तीनच नाव तुझ्यासाठी भारी आहे. नावाप्रमाणेच तू ओन स्टाईल पर्सनॅलिटी. तुझ्यासारखा मित्र मिळायला खरंच भाग्य लागतं. लहानपणापासून आपण खूप मस्ती केली, खूप जे पण काय केलं ते आपण सोबतच केलं आहे आत्तापर्यंत. शाळेपासून जी मैत्री टिकते म्हणतात ना, तीच घट्ट मैत्री, आणि ते आतापर्यंत आपली टिकली आहे. आपण सगळीच कामे आणि जे काय केलं ते एकत्रच केलं. आपण सगळं एका सोसायटीमध्ये राहायचो, एका शाळेत होतो, एका क्लासमध्ये होतो आणि एका सायकलवर पण जायचं आपण. आठवतं तुला आपली ती बेल वाजायची टिंग टिंग स्टाईल सेम. सेकंड आपलं जे आपण पाठी बदलून 10 बहाने गाणं बोलायचं, आठवतं तुला? दोघांची आपली जोडी त्यावेळी जय विरू. आपण दोघं जण, मी वाजवायचो आणि तू गाणं बोलायचा. ती आपली आठवण नेहमी माझ्या लक्षात राहते. जेव्हा पण ते गाणं लागतं तेव्हा तुझी आठवण मला पहिली येते. सेकंड थिंग, आपण प्रत्येक संडेला आठवतं तुला मिरची टॉप 10 ती गाणी आपण लिहायचो, ती पण एकदम झकास होती. स्कूलमध्ये सोबत आपण नेहमी एकत्रच राहिलो आत्तापर्यंत. तू प्रत्येक कामात किंवा काही प्रॉब्लेम असो तू नेहमी माझ्यासोबत राहिला आत्तापर्यंत आणि राहशील ह्याची मला गॅरंटी आहे. सो थँक्यू जो आत्तामध्ये मला सपोर्ट केला आणि माझ्यासोबत राहिला त्यासाठी. आपल्यामध्ये काही वाद झाले आत्तापर्यंत, थोडे वाद झाले असतील, त्यामध्ये आपल्याला दुरावा असेल, आपण पुन्हा आपण एकत्र, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हरिओम. वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. रुपेश, बोल आहे तुझी पाळी आहे. हा माझी पाळी आहे. बरं बरं. रुपेश माझा लाडका आहे, माझा मुलगा आहे तो. काय रुपेश, सर्वांचे अगदी मनापासून बड्डे करतो, आठवणी ठेवून सगळ्यांचे निबंध व्यवस्थित लिहितो, स्टेटसला टाकतो फोटो. आणि आमचा स्कूटी मास्टर आहे, एकदम बेस्ट स्कूटी चालवणारा, म्हणजे शिकवणारा. वेळ मिळत नाही ना, शिकवणार तो, पण अर्धवट शिकवता एक नाही वर्ष शिकवणार आहे. मग नंतरच त्याला कपडे घेणार आहे, अगोदर नाही. आहे ना रुपेश, बरोबर आहे ना? असं आपलं ठरलेलं आहे ना. काय गुरुदक्षिणा वाटतं मग कपडे. बरोबर आहे. असंच आमच्या सोबत कायम राहा. आईला शिकवायला नको, मुलग्यानी शिकवायला पाहिजेत ना. भाजी आणायला पाहिजे, मच्छी पाहिजे. काय मग आई वडिलांचा लाडका आहे तो. ऋतूचा पण पहिला. ऋतू चांगली सांभाळते त्याला, तो पण तिला सांभाळतो. रुपेश चांगली जोडी आहे. माझा डिप्लोमा पासूनचा मित्र. भरपूर काही गोष्टी आम्ही एकत्र केलेल्या आहेत, सगळ्या प्रकारच्या. आणि दोघं पण रागिष्ट आहेत. दोघं पण रागिष्ट आहेत, एकापेक्षा एक. पण अजूनपर्यंत आम्ही मॉर्निंग वॉक अजूनपर्यंत विसरलेलो नाही आम्ही. अजून पण त्या मॉर्निंग वॉकच्या अजून पण काही काही गोष्टी आमच्याकडे आहेत अजून. तुला समजलं असेल रुपेश. वन्स अगेन हॅपी बर्थडे रुपेश. हॅपी बर्थडे. दोघांना पण चिकन मच्छी फार फार आवडते. काय कुठला वार असला पाहिजे नको, सगळेच पाहिजेत. आई बस आता बर्थडे आपल्याला विश करायचं आहे. ओके बाय. हरिओम. हे रुपेश, तुला वाढदिवसाच्या रुपेश शुभेच्छा. हार्दिक बोलून हार्दिकला शुभेच्छा जातील म्हणून. ऋतूने सुचवलेल्या भन्नाट कल्पनेवर आधारित तुला व्हिडिओ पाठवतोय.
सो दॅट हे काहीतरी स्पेशल सेलिब्रेशनसारखं तुला करता येईल आणि आमच्या चांगल्या व्यवस्थित शुभेच्छा तुला जातील. तर पहिली गोष्ट तुझ्याबद्दल सांगायचं तर एक निस्वार्थ मित्र, भावासारखा मित्र आणि नेहमी सगळ्यांची काळजी घेणारा, नेहमी सगळ्यांचा विचार करणारा, ट्रॅव्हलिंगची भरपूर आवड, सेलिब्रेशनची भरपूर आवड आणि आमच्या सगळ्या पुणे गँगबरोबर टिंब करण्याची आवड. असंच हसत राहा, व्यवस्थित राहा आणि असंच एन्जॉय करत राहा. तुला 2 स्पेशल गिफ्ट पाठवलेले आहेत. एक आलेलं असेल तुझ्याकडे कदाचित, माहिती नाही, आणि दुसरं तयार होते पण ते थोडं लेट होते कारण का ते एक तुझा वाढदिवस, फ्रेंडशिप डे आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त असं पकडूनतात. आणि हा व्हिडिओ सध्याच्या परिस्थितीनुसार बनवलेला आहे, सगळ्या सरकारने दिलेल्या नियमानुसार बनवून केलेला आहे. त्यामुळे मी मास्क घालू नये सो दॅट तुझी आणि सगळ्यांची काळजी व्यवस्थित घेतलेली आहे. हसत राहा, असंच आमच्यासोबत राहा, असेच आमचे फोटो काढत जा, अशीच आम्हाला तुझी खेचायची संधी देत जा आणि आईबाबांची काळजी घे, ऋतूची काळजी घे. बस हॅपी बर्थडे बर्थडे रुपेश काका काका वेस्ट डिस्टन्स प्लीज. थँक्स. रुपेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्याबद्दल सांगायची आठवणी खूप, पण एक स्मरणात राहिलेली आठवण अशी होती की आपण केलेली ट्रिप वरंदा घाटातली, ज्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी गाडी आपली होती ना, आपण सगळ्यात जास्त एन्जॉय आपल्याच गाडीसोबत केलाय आणि खूप सारा एन्जॉय केला. मी तर कधीच विसरणार नाही आणि माझी परत एकदा इच्छा आहे की आपण पुन्हा एकदा जाणार बरोबर. पुन्हा एकदा आपण ट्रिप अरेंज करू, तोच अनुभव, तोच चित्तथरारक प्रवास करू. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. तुम्हाला तुमच्या या दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची स्वप्न प्रत्यक्षात येऊ आणि परत एकदा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅलो रुपेश भाऊजी, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, त्यातली ही एक आठवण की तुम्ही हे दिलेलं आठवत असेल तुम्हाला मे बी, त्यासाठी थँक्यू. आणि दुसरं हे स्वरा बोलते तुमच्याकडे. स्वरा, काकाला बोल हाय. हाय, हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे काका, हॅपी बर्थडे. तुला काकाला बोल मला भेटायचं लवकर. बोल मला लवकर भेटायला या काका. बोल काकाला बोल लवकर भेटायला चॉकलेट घेऊन. हां ठीक आहे. संदीप इथे नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघींकडनंच विश करतो. विश यू परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय युअर लाईफ अँड एन्जॉय युअर डे. त्यांना मुद्दामूनच अशी हेअरस्टाईल ठेवलेली आहे, म्हणजे बघतोयस तू कशी आहे, दाढी, कपडे, रूम बघ कशी आहे. मुद्दामून असं आपल्या पुण्यातल्या रूमचा फील आला पाहिजे तुला, आणि त्या आठवणींना उजाळा म्हणून अशी रूम जी आहे वरची माझी, तिथे मुद्दामून व्हिडिओ शूट करतोय. कोणालाही शूट करायला नाही सांगितलेलं मुद्दामून. तर तुझा वाढदिवस म्हणून 4 शब्द. 10x10ची ज्या 2 रूम्स होत्या, 10x10 मध्ये 2 रूम्स होत्या, त्या रूममध्ये ह्या भिंतीपासून त्या भिंतीपासून मधली चौकट, 2 रूममध्ये मिळून रुपेश क्रिकेट कायम खेळायचाच. म्हणजे अक्षरशः ते नक्की रूम होती की मैदान होतं, तो उमेशही खेळायचा. त्याच्यातून रुपेशचं क्रिकेट प्रेम तर खूपच. त्याच्यामधला आणखीन एक किस्सा सांगायचा म्हणजे, एक्झाम चालू होती रुपेशची, ऑफकोर्स अभ्यास करत होते, सो कॉल्ड इंजिनियर्स तिघेसुद्धा. आणखीन क्रिकेटची मॅच लागली होती. बाहेर सगळे बसून बघत होते, रुपेश पण बघत होता. मी
ऑफिसमधून आल्या आल्या रुपेशनी खिडकीतून बघितलं मी आलो आहे. रुपेश आतमध्ये जाऊन अभ्यास करायला लागला. त्याला आल्यानंतर मी एवढंच बोललो, मला माहिती आहे सगळं काय झालं. रुपेश आशमध्ये बसून मी बाहेर आहे या भीतीने अभ्यास करू लागला. आणि कालांतराने मी काहीशा कामानिमित्त बाहेर गेलो तर रुपेश आतून लपून छपून मॅच बघत होता टी व्हीवर. आणि मी गेलेलो पाहून त्याने एकदम बाहेर वाकून बघितलं, मी नव्हतो. आणि त्याला आश्चर्य वाटलं, अरे शशांक नाही आहे आणि मी घाबरतोय. असं झाल्यानंतर रुपेश परत बाहेर येऊन बसला. तर तो एक किस्सा मला खूप जाम आठवतो. रूममध्ये दंगा धडकूस, पण खरंच रूमचे दिवस आठवले की खूप चांगलं वाटतं. राईट, आय रिअली मिस दोज मोमेंट्स बिकॉज खूप एक बॉन्डिंगच वेगळं होतं. आणि I just want you, Rupesh, to be successful in whatever you do. Stay blessed, stay happy. And काही किस्से सांगायचे झाले तर जामपणा, तू सिगरेट हो, तुला आवडतं ते आता इथे तर करू शकत नाही आपण. दुसरी गोष्ट काय झालं, मी इथे आलो म्हणून थोडंसं तो ओळखून घे. राईट, भीती मोडल्या काय, इलासला सांगायचं वाटणी टाक, बरोबर. अँड ऑफकोर्स किती गोष्टी आहेत. फोटोज तर सगळे तुझ्याकडेच आहेत, माझ्याकडे फार कमी फोटो आहेत. भोरची एक आठवण खूप आठवते, बरोबर. तुला पण आठवत असेल, डिटेलमध्ये मी सांगत नाही. अँड आता तुला खूप चांगली लाईफ पार्टनर पण मिळालेली आहे. सो मेक इट लार्ज, अँड असंच पुढे जात राहा. आणि आयुष्यात तर आपण भेटत राहूच आधीमध्ये कधी ना कधी. आणि नाही भेटलं तरी काय, शेवटी रिलेशन कंटिन्यूज ह्या गोष्टी होतातच. सो विश यू ऑल द बेस्ट, विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. खूप खूप मोठा हो. ऋतू तुला सुद्धा गुड विशेस. अँड द वे यू आर डुईंग दिस इनिशिएटिव्स, दॅट्स अप्रिसिएटिव्ह. राईट, आय रिअली अप्रिसिएट इट. अँड सो सी यू सून. ओके, बाय. खूप सिरियस नोटवरती बोललोय मी. भारी वाटलं ना तुला? असं काय नसते, येईल तसं सगळे करायचं असते, एन्जॉय करायचं असते, सांगा लुटपूस मस्ती ऐश करो, या सगळ्या गोष्टी असतात. तू काय ते करतच आलास का? तर तुला काय नवीन सांगायचे? 8 किलोची बिर्याणी. हॅपी बर्थडे रुपेश काका. Happy birthday to you, and may all your dreams come true. Happy, happy birthday. This is your birthday song. Celebration all night long. May all your dreams come true. आसमां से ऊंची है, समंदरों से गहरी, ऐसी वैसी दोस्ती नहीं, ऐसी वैसी दोस्ती नहीं. ये नंबर वन यारी है, नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है. तू जो रूठा तो कौन हंसेगा, लोगों को आते हैं. बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी. देखो देखो ऐसा बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी. आज जमीन पर कितने सितारे हैं, रोशनी की तानम, हमारे दिल है पर जानम. बस दीवानगी 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 है, ना कोई रहता ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर. बस दीवानगी 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 है. All heart girls, put your hands up and say, Om Shanti Om.
ए तू जोडी कुठे गेली बाहर गई बुलाओ ना बुलाओ उसको आइए ये आइए बुलाओ उसको बुलाओ आइए आता बाजूला पर्यंत टाळ्या मारा हा हा हे बघ ऍक्शन हा मागे एक जोडी मागे जा व्हिडिओ करणार आहे मी असे करा सिंग एका साईडला येतो प्रत्येक बरोबर हा ना झालं की सांगा मी येतो मग आपण हॅपी न्यू इयरला हे करूया मस्त करूया ठीक आहे पकड मी आता मी दीवानगी
रुपेश, पण माझ्यासाठी राहुल. तुला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुझा पण वाढदिवस लॉकडाऊनमध्ये झाला ना, बट नो वरीज. आपण लॉकडाऊनमधले वाढदिवस किती छान साजरे करतो की नाही. आता तू सगळ्यांसाठी एवढे एफर्ट्स घेऊन त्यांचे वाढदिवस मेमरेबल करण्यासाठी प्रयत्न करतोस, तर तेरे लिए तो बनता है ना बॉस. तर आतापर्यंत हे जे व्हिडिओ दाखवले ते तू पाहिलेच असशील. तर हे सारे व्हिडिओज पाहून मला असं कळलं की तू प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी मेमोरेबल गोष्टी करून ठेवल्या आहेस. दुसऱ्यांना आनंद मिळण्यासाठी तू खूप एफर्ट्स घेतलेत आणि ते त्यांच्या साऱ्या लक्षात आहेत. हे पाहून मला खूप छान वाटलं. तू हे सगळ्यांसाठी करतोच ना, ह्या सगळ्याचा मला खूप अभिमान आहे. आय एम रिअली 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 प्राऊड ऑफ यू. आणि मी तुझ्या आयुष्यात जेव्हापासून आली आहे तेव्हापासून जे सारे क्षण मी तर म्हणेन सगळेच मेमोरेबल आहे. कारण आपण नेहमीच दररोज काही ना काहीतरी उचापत्या, काही ना काहीतरी नौटंकी करतच असतो आणि ते ऑब्व्हियसली मेमोरेबल राहणारच, कारण ते दरवेळी डिफरंट असतं. पण त्यातल्या त्यात इतक्या क्षणामधून त्यातल्या त्यात एक क्षण आहे जो मला खूप आवर्जून सर्वांना नेहमी सांगावंसं वाटतो, ते म्हणजे बालीवाला इन्सिडेन्स. तर बालीमध्ये जेव्हा आपण गेलेलो तेव्हा रिव्हर राफ्टिंगला गेलेलो, ॲडव्हेंचरस डे. त्या दिवशी काय झालेलं, आपली बोट एका दगडामध्ये अडकून उलटी झालेली. भलेही आपल्याकडे सगळे सेफ्टी होते, लाईफ जॅकेट एव्हरीथिंग आपल्याकडे होतं, पण मी त्या बोट पलटी झाल्यानंतर मी खाली पडलेली. पण तू सेफ होतास, तू बोटच्या वरती होतास. पण मी घाबरेन, मी पाण्यातून वाहून जाईल, मला कसं वाटेल, जसं तुला माहिती आहे मला पोहता येत नाही तर काय होईल, या भीतीने भले सगळं सेफ्टी असताना सुद्धा तू माझ्यासाठी, तुझी सेफ्टी सोडून तू माझ्यासाठी पाण्यामध्ये उडी मारलीस आणि मग माझ्याबरोबर थोडा अंतरावर वाहत वाहत माझ्याबरोबर गेलास. पण ते जे तुझी सेफ्टी सोडून जे तू माझ्यासाठी उडी मारलीस ना पाण्यात, ते एकदम हिरोईक मुमेंट होती. मला नंतर आजूबाजूचे लोक पण बोलायला लागले की आपकी जान बचाने के लिए इसने इतना उडी मार के आया पानी में, सच में वो हीरो है. तर ते मला खूप 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 आनंददायी क्षण आहे. तो मला सर्वांना सारखा सांगावा असं वाटतो. तू तर ऑब्व्हियसली तू तर माझ्या आयुष्यातलं हिरो आहेस आणि ते तू प्रूफ केलंस प्रत्येक वेळी. सो अजून माझ्याकडे खूप सारे इन्सिडेंट्स आहेत जे खूप छान छान मेमोरेबल आहेत, पण ते सांगायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे आत्ता ह्या व्हिडिओमध्ये हे एकच सांगते, ओके. बाकीचे आपण नंतर सगळ्यांना सांगूच. सो आय होप आम्ही जे तुझ्यासाठी एफर्ट्स टाकतोय तुझा बर्थडे मेमोरेबल करण्यासाठी, आय होप तुला ते आवडत असेल. सो आवडत नसेल तरी पण हो म्हणायचं, ओके. सो तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप 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 साऱ्या शुभेच्छा. लव यू नवरिया. असंच आनंदी राहा आणि सर्वांना आनंदी ठेव. सगळ्यांचा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहील. लव यू.